गुड मॉर्निंग ऑल. आपण काल जवळजवळ 15 शब्द बघितले. ह्या 15 शब्द कुठले कुठले होते की जे आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी करतील किंवा आयुष्यामध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये यशस्वी करतील. या सगळ्या शब्दांचा आपल्याला विचार करायचा आहे. तुम्हाला स्वतःला विचार करायचा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये तो शब्द कसा आणता येईल अशा पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे. तर त्याच्यामध्ये निश्चय, अंतःप्रेरणा, मनशक्ती, अपमान, स्वओळख, कर्तव्य, क्षमता, निर्भयता, आत्मविश्वास, ध्येय, संधी, अपयश, चिकाटी आणि नाविन्य या सगळ्या शब्दांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली आहे. आता आजचे पुढचे शब्द, वेगळे शब्द, त्याच्यावरती आपण विचार करूया. तर त्यातला आजच्या शब्दापैकी पहिला शब्द आहे तो म्हणजे कल्पनाशक्ती. कल्पनाशक्ती ही निसर्गानं दिलेली खूप मोठी देणगी आहे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मनुष्य प्राण्याला. खरं तर निसर्गानं दोन अत्यंत महत्वाच्या शक्ती निसर्गानं मनुष्य प्राण्याला दिलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्मरणशक्ती आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कल्पनाशक्ती. ह्या दोन शक्तीमुळे खरं म्हणजे माणूस प्रगत होऊ शकतो. पण अडचण काय झालेली आहे की ह्या दोनच वरदानामुळेच माणूस सुद्धा अपयशी होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे ह्या कल्पनाशक्तीचा आपल्याला योग्य वापर करता आला पाहिजे. आता हे मी अपयशी होतो का म्हणतोय, तर त्याचं कारण असं आहे की स्मरणशक्ती असल्यामुळे काय करतोय पहा, आपण सतत मागचा विचार करतोय, झालेल्या घटनांचा विचार करतोय, चांगल्या वाईट ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींचा विचार ज्या घडून गेलेल्या आहेत भूतकाळामध्ये त्यांचा आपण विचार करतोय. म्हणजे आपल्याला या स्मरणशक्तीमुळे काय होतंय की त्रास होतोय. आपण योग्य पद्धतीनं वागू शकत नाही, वर्तमानात राहू शकत नाही. आणि त्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे की आपण सतत भूतकाळाचा विचार करतो. आणि भूतकाळाचा विचार का करतोय आपण, तर आपल्याला स्मरणशक्तीचं वरदान लाभलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण सतत भूतकाळाचा काय करत आहोत, विचार करत आहोत. तर आपल्याला भूतकाळाचा विचार करणं याच्यामुळे काय आहे की मोठं नुकसान होऊ शकतं. आणि दुसरी निसर्गानं दिलेली गोष्ट आपल्याला ती म्हणजे कल्पनाशक्ती. कल्पनाशक्ती म्हणजे काय, भविष्यात काय करायचं त्याची कल्पना आता आपण करतोय. आता जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपण सतत कल्पनेमध्ये जगतोय. भविष्यात हे करणार, भविष्यात माझं असं असेल, भविष्यात माझं तसं असेल, भविष्यामध्ये मी हे करेन, भविष्यात ते करेन. सगळी स्वप्नरंजन, स्वप्न चित्र आपण काय करतोय, रंगवतोय. आणि याच्यामुळे सुद्धा आपण काय आहे की प्रत्यक्षात वर्तमानामध्ये जिथं राहिलं पाहिजे तिथं वर्तमान काळामध्ये आपण राहत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला अडचण होते किंवा आपल्याला काय होते की त्याचा त्रास होते. खरं जर आपण वर्तमानात राहायला शिकलो तर आपण त्या ठिकाणी काय आहे की आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वी होणार आहोत. मग आता ही कल्पनाशक्ती, आता कल्पनाशक्ती शिवाय सुद्धा आपण मोठं होऊ शकत नाही. आपल्याला मोठं जर व्हायचं असेल, आपल्याला विकसित व्हायचं असेल, आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर ह्या कल्पनाशक्तीचा खूप मोठा वाटा आहे. तुम्ही खूप मोठी कल्पना करू शकता. ह्या कल्पनेला तुम्ही इच्छेमध्ये रूपांतरित करू शकता आणि त्याचा फायदा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. म्हणून कल्पनाशक्ती ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि कल्पनाशक्तीचा विकास तुम्ही सतत करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जर यशस्वी झालात, कल्पनाशक्ती वापरण्यामध्ये जर तुम्ही यशस्वी झाला तर निश्चितपणे तुम्हाला मोठे यश जे आहे ते प्राप्त होऊ शकेल. आपण नेहमी म्हणतो पहा की स्वप्न बघितली तरच ती सत्य होऊ शकतात. स्वप्न नाही जर बघितले तर ते सत्यात कसे येणार आहेत. स्वप्न म्हणजे काय, कल्पनाशक्तीमुळे आपण स्वप्न बघतो. भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत याचं चित्र आज रेखाटतोय. म्हणजे हे कल्पनाशक्तीनं आपण भविष्यामध्ये काय करायचं याच्या संदर्भामध्ये विचार करतोय आणि त्या दृष्टिकोनातून मग कल्पनाशक्ती हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि ह्या घटकाचा तुम्हाला काय करायला पाहिजे, त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे. मग आपली कल्पनाशक्ती विकसित होण्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रामुख्याने आता ह्या न्यूरोसायन्स मध्ये पहा, डावा मेंदू आणि उजवा मेंदू सांगितला जातो. डावा मेंदूचं काम म्हणजे हा उजवा मेंदू आणि हा डावा मेंदू. तर डाव्या मेंदूचं काम हे अनालिटिकल असतं, गणितीय पद्धतीनं काम करण्याचं असतं. आणि उजवा मेंदू जो आहे तो उजवा मेंदूचं काम हे क्रिएटिव्हिटीचं असतं, म्हणजे कल्पनाशक्तीचं काम असतं. जेवढ्या तुम्ही उजवा मेंदू तुमचा जागृत ठेवाल तेवढं तुम्हाला अधिक कल्पना सुचणार
आणि अधिक कल्पना जेवढ्या सुचणार तेवढी प्रगती तुमची जास्त होणार. उद्योगाच्या बाबतीमध्ये, उद्योजकाच्या बाबतीमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की उद्योजक हा आपल्याकडे असणाऱ्या कल्पनाशक्तीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो आणि तो मग काय करतो की गोष्टी ज्या आहेत त्या अस्तित्वात आणतो. तुम्ही विचार करा ना, टेलिफोन किंवा त्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण घ्या की आता आपण जे बोलतोय, कुठं काय संपर्क आहे का मध्ये, का वायर आहे का काय आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला दिसतोय. मनात आणलं तर तुम्ही मला दिसू शकता, मी तुमचा आवाज ऐकू शकतो, माझा आवाज तुम्ही व्यवस्थितरित्या ऐकताय. म्हणजे ही केवढी मोठी झेप किंवा ही प्रगती झालेली आहे. हे कशामुळे झालेली आहे? ती केवळ कल्पनाशक्तीमुळे झालेली आहे. त्या उद्योजकानं, ज्या तज्ञानं याचा शोध लावला, त्यानं तो विचार केलेला, कल्पनेत बघितलं पहिल्यांदा चित्र आणि मग ते अस्तित्वात आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं विश्वास न बसणाऱ्या जगामध्ये आपल्याला असं वाटणार नाही कधी की ही गोष्ट घडू शकेल, तर त्या गोष्टी घडवण्याचं काम ह्या कल्पनाशक्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ती ताकद जी आहे ती असलेली आपल्याला दिसून येतं. आणि ज्या व्यक्तीची कल्पनाशक्तीचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असतो, तो अनेक शोध, अनेक गोष्टी, अनेक अस्तित्वात नसणाऱ्या बाबी तो काय करत असतो, अस्तित्वात आणत असतो. त्यामुळे कल्पनाशक्ती हा अत्यंत महत्वाचं वरदान आपल्याला मिळालेलं आहे आणि ह्या वरदानाचा वापर आपण कितपत करतोय, योग्य पद्धतीनं करतोय का, याचा विचार प्रत्येकानं करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या कल्पनाशक्तीला तुम्ही जर विकसित करू शकलात तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय होऊ शकाल, यशस्वी होऊ शकाल. यशस्वी उद्योजक म्हणून त्या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकाल. पुढचा शब्द आहे तो म्हणजे स्वावलंबन. स्वावलंबन म्हणजे स्वतःची कामं स्वतः करणं. उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे पहा, की आपलं काम हे आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. आपलं काम जर आपण करू शकलो तरच काय होणार आहे, तर आपण आपल्याला कामातल्या अडचणी समजतील, आपल्याला कामामध्ये काय प्रगती करायला पाहिजे ते समजेल, आपल्याला कामामध्ये काय बदल करायला पाहिजे ते त्याचं आकलन होईल. म्हणजे स्वतःची कामं स्वतः जर केली तर काय होणार आहे की आपण यशस्वी होणार आहोत. उदाहरणार्थ बँकेमध्ये ड्राफ्ट काढायचा आहे. आता बँकेमध्ये ड्राफ्ट काढायचा आहे, डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे, तर पहिला मी ऐकणाऱ्यापैकी 99% पोरांना शॉक बसणार की आता बँकेत मी जाऊ कसा, डिमांड ड्राफ्ट काढू कसा. पण हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, स्वतः तुम्हाला तिथं बँकेमध्ये जावं लागेल आणि बँकेमध्ये गेलात तर मग तुम्हाला तिथं गेल्यानंतर ऑटोमॅटिक सगळं समजेल आणि मग तुम्ही ती गोष्ट पूर्ण करू शकाल. म्हणजे स्वावलंबी राहिलं पाहिजे, स्वतःची कामं स्वतः करायला शिकलं पाहिजे. मग स्वतःच्या फिजिकल काही कामं असते, तुमच्या अभ्यासाची कामं असतील, तुमच्या दैनंदिन व्यवहाराची काही कामं असतील, तर ती सगळी कामं तुम्ही स्वतः करणं अपेक्षित आहे आणि स्वावलंबन असणं हे अत्यंत अवलंबून आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बसून जग पाहणं हे आनंददायक नाही, आनंददायक नाही. मी बऱ्याच वेळेला पहा की लहान मुलं असं जिथं पर्यटन स्थळ आहे आणि उंच चढायचं असतं, तर त्यावेळेला काय करतात की लहान मुलं काय करतात की चढत नाहीत. मग पालक काय म्हणतात की ह्या लहान मुलाला चढवायला वरती न्यायला कोणतरी माणूस पाहिजे. मग ते वाहून नेणारे लोक असतात. मग मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. ही लोक काय करतात, ह्या मुलांना घेतात आणि मुलांना घेतलं की एक अर्ध्या रस्त्यामध्ये गेलं की ही लोक काय करतात, त्यांना चिमटा काढायला सुरुवात करतात. चिमटा काढला की ते मुलगा रडतं. मुलगा रडतं ते काय म्हणतं, आई जवळ जाणार नाही तर वडिलांजवळ जाणार. बरोबर. आणि मग ते रडल्यामुळे काय होतं की ते मुलगा परत आईकडे जातो. म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर आपलं ओझं जर दिलं तर आपण कधीच पूर्ण ते काम पूर्ण करू शकत नाही. आपलं ओझं हे आपल्यालाच व्हायला पाहिजे, हे निश्चितपणे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा शब्द आहे वेळ, टाइम. टाइम मॅनेजमेंट हा मोठा विषय आहे. एक विषय MBA ला गेल्यानंतर टाइम मॅनेजमेंट हे तुम्हाला शिकावं लागेल. पूर्ण विषय 100 मार्काचा विषय. टाइम मॅनेजमेंट अत्यंत महत्वाचा आहे. आपण वेळेच्या बाबतीमध्ये नेहमी म्हणतो की वेळ हा आयुष्यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याला हिऱ्यापेक्षा, सोन्यापेक्षा किंवा कुठल्याही मौल्यवान धातूपेक्षा ह्याला महत्व जास्त आहे. कारण वेळ एकदा गेला की परत येत नाही. दिलेला शब्द, तोंडातून गेलेला शब्द, त्यानंतर गेलेली वेळ, हे काही केलं तरी आपण परत आणू शकत नाही. काही कारणामुळे आपण गरीब झालो तर परत श्रीमंत होऊ शकतो. काही कारणामुळे आपलं आरोग्य बिघडलं तर पुन्हा आपण आरोग्य प्राप्त करू शकतो. पण गेलेला वेळ आपण पुन्हा कधीच प्राप्त करू शकत नाही. म्हणून वेळेच्या बाबतीमध्ये जागृत असणं अत्यंत आवश्यक आहे. पण आपल्या बाबतीमध्ये नेहमी काय होतं की आपण वेळेचा विचार करत नाही. ज्या वेळेला जागं व्हायला पाहिजे त्यावेळेला आपण जागं होत नाही आणि वेळ गेल्यानंतर नेहमी काय होतो की आपण जागं होतो. म्हणून वेळेला अत्यंत महत्व आहे. वेळेच्या बाबतीमध्ये कायम तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे. वेळेच्या बाबतीमध्ये तुम्ही सतत जागृत असलं पाहिजे. एक ही क्षण तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती न करणारा ठरता कामा नये. प्रत्येक क्षणाला प्रगती झाली पाहिजे. प्रत्येक क्षणाला काहीतरी शिकलं पाहिजे. प्रत्येक क्षणाला नवीन काहीतरी अभ्यासलं पाहिजे. प्रत्येक क्षणाला नवीन काहीतरी धडा जो आहे तो गिरवला पाहिजे. वेळ अत्यंत महत्वाची आहे.
आणि चुकीच्या वेळेला जर जागा झालो, वेळ गेल्यानंतर जागा झालो, तर त्या ठिकाणी काय आहे, नुकसानच नुकसान आहे. म्हणून वेळेवरती जागा होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी वेळेला अत्यंत महत्व आहे. पुढचा शब्द माझा आहे तो म्हणजे संयम. संयम, संयम, संयम म्हणजे काय? संयम म्हणजे तुम्ही थोडंसं थांबा, पहा आणि जा. ऍक्सिडेंट कधी होतो पहा? तुमच्याकडे संयम नसला तर अपघात होतो आणि संयम जर असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होता. एक अमेरिकेमध्ये प्रयोग झालेला आहे. कुठला होता प्रयोग तो? तर शिक्षक लहान मुलांना काय करतात की एका रूम मध्ये बोलवतात आणि त्या लहान मुलाच्या समोर काय करतात की चॉकलेट त्याला खायला ठेवतात आणि सूचना त्याला देतात की हे चॉकलेट मी परत येईपर्यंत खाऊ नकोस. मी 5 मिनिटांनी परत येणार आहे. तू जर हे चॉकलेट खाल्लं नाहीस तर तुला मी 10 चॉकलेट देईन असं म्हणतात आणि त्या मुलाच्या समोर एक चॉकलेट सोडून देऊन शिक्षक जे आहेत ते शास्त्रज्ञ जे आहेत ते बाहेर जातात. आता त्यातील काही मुलं आपल्याला माहिती आहे, काही मुलांनी विचार केला कधी 5 मिनिटं व्हायची, चला आता खाऊन टाकू, चला आपण खाऊया. कारण ताबडतोब आनंद घ्यायचा आहे ना, चॉकलेट मिळते ना, आवडती गोष्ट आहे. मग ती प्रत्येक काय झालं की मुलं काही मुलांनी खाल्ली, काही मुलांनी खाल्ली नाही. 20 वर्षानंतर ह्या मुलांचा अभ्यास करण्यात आला. 20 वर्षानंतर ह्या मुलांचा अभ्यास करण्यात आला आणि अभ्यास केल्यानंतर त्या अभ्यासात काय दिसलं माहितीये तुम्हाला? त्या अभ्यासात असं दिसलं की ज्या मुलांनी चॉकलेट ताबडतोब खाल्लं नव्हतं, ज्या मुलांनी चॉकलेट ताबडतोब खाल्लेलं नव्हतं, शिक्षक येईपर्यंत वाट बघितली आणि तीच मुलं आयुष्यामध्ये खूप मोठी यशस्वी झाली आणि ज्या मुलांनी ताबडतोब शिक्षक यायची वाट बघितली नाही, आणलंय ना समोर, चला खाऊन टाकूया, म्हणून अशा पद्धतीने ते चॉकलेट खाल्लं, त्या मुलांचा इतिहास 20 वर्षानंतर बघितला, त्यावेळेला त्या इतिहास काय होता की पूर्णपणे अंधकारमय होता. ती लोक आपल्या आयुष्यामध्ये यांच्या एवढी ज्यांनी वाट बघून चॉकलेट खाल्लं त्यांच्या एवढी यशस्वी झालेली नव्हती. म्हणजे काय आहे? संयम प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक बाबीमध्ये तुम्ही लक्षात ठेवा की संयम हा अत्यंत महत्वाचा आहे. संयमामुळे तुम्ही पाहिजे ती गोष्ट मिळवू शकता. संयम जर असेल तर कुठल्याही गोष्टीवरती विजय मिळवणं सहज शक्य आहे. आणि संयम जर नसेल, संयमाच्या विरुद्ध काय आहे की ताबडतोब आपण एखादा निर्णय घेतो, वाट पाहत नाही, गडबड, सतत गोंधळ आणि गोंधळामध्ये नेहमी काय होतात की निर्णय किंवा कुठलीही बाब जी आहे ती चुकत असते. म्हणून संयम अत्यंत महत्वाचा आहे. शांततेने विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. भावनिक विचार करण्यापेक्षा बौद्धिक विचार करणं अत्यंत आवश्यक असतं आणि व्यवहारामध्ये पहा शब्द सुद्धा म्हणलेला असतो. तो भावनेचा मी विचार करणार नाही, व्यवहाराचा विचार करणार म्हणजे बुद्धीचा विचार करणार. आणि जो व्यक्ती बुद्धीचा विचार करून व्यवसाय उद्योग चालवतो तोच व्यक्ती काय होतो? यशस्वी होतो. म्हणून संयम हा सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक आहे. माझा पुढचा शब्द आहे तो म्हणजे उत्कृष्टता. उत्कृष्ट, दी बेस्ट. नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये कुठलंही काम करत असताना मी दी बेस्ट करणार. उत्तमोत्तम काम माझ्याकडून झालं पाहिजे. हा विचार सतत आपल्या मनामध्ये घोळला पाहिजे आणि उत्कृष्ट होण्याच्या दृष्टीनं चाल करायला पाहिजे, काम करायला पाहिजे. उगाच काहीतरी काम माझ्यावरती पडलेलं आहे, मग चला पाठी टाकण्याचं काम करतो. अशा पद्धतीनं केलेलं काम हे तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी होऊ देणार नाही किंवा करणार नाही. आता सुद्धा हे ऑनलाईन आपण ऐकतोय. ऐकतोय तर काळजीपूर्वक मन लावून ऐकूया. एक वही घेऊया, पेन घेऊया, काय शब्द सांगतायत ते लिहूया. त्याचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे तुम्ही तुमच्या कामामध्ये उत्कृष्ट व्हा. अन्यथा ऐकायचंय म्हणून ऐकलं, या कानानं ऐकलं, या कानानं सोडून दिलं, तुम्ही यशस्वी होणार नाही. प्रत्येक कामामध्ये उत्कृष्ट होणं, हे ध्येय, हे टार्गेट स्वतःच असलं पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय होणार आहात, की यशस्वी होणार आहात. उत्कृष्टता म्हणून माझा तो शब्द आहे. त्याच्यावरती तुम्ही निश्चित विचार करा, की आपलं आयुष्य उत्कृष्ट करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल? तुम्ही काय करायला पाहिजे? कुठल्या बाबी करायला पाहिजेत? कुठल्या बाबी केल्या नाही पाहिजेत? याचा विचार तुम्हाला ह्या उत्कृष्टता या शब्दामध्ये तुम्हाला करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. त्यानंतर माझा पुढचा शब्द आहे तो म्हणजे निर्णय. निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये अत्यंत बरेच लोक मी बघितलेले आहेत, तळ्यात मळ्यात असतात. टू बी ऑर नॉट टू बी, शेक्सपियरला प्रश्न पडला होता. टू बी ऑर नॉट टू बी, करू किंवा नको करू, करू किंवा नको करू. तुमच्याही बाबतीमध्ये, लोकांच्या बाबतीमध्ये हा शब्द किंवा ही बाब अत्यंत घातक ठरत असलेली आपल्याला दिसून येते. निर्णय घेत नाही. रतन टाटा म्हणतात, मी निर्णय घेतो आणि निर्णयामुळं जे काही निर्माण होईल त्याच्यासाठी तोंड द्यायला मी तयार असतो. पण आपल्या बाबतीमध्ये काय घडतं की निर्णय झाला तर कदाचित आपल्याला नुकसान होईल किंवा तोटा होईल किंवा निर्णय जर घेतला तर त्याचा त्रास होईल, ताण होईल, दुःख आपल्या वाटेला येईल, हे काल्पनिक भीती आपल्याला वाटते आणि त्याच्यामुळे आपण निर्णय घेत नाही. अनेक चांगले निर्णय आपल्याला घ्यायचे असतात पण आपण निर्णय घेत नाही. अभ्यास करण्याचा निर्णय ज्या वेळेला घेतो, मी अभ्यास करणार, त्यावेळेला आपोआप आपल्यावरती जबाबदारी येते आणि जबाबदारी आली की आपल्याला काय वाटते, भीती वाटते, नको कशाला अभ्यासाची जबाबदारी घेऊ, त्यापेक्षा चाललंय तसं चाललंय, बघूया काय असेल तसं असेल, घडेल तसं घडल. म्हणजे भीतीपुटी आपण मग काय करतो की निर्णय घेत नाही. पण खरं म्हणजे कुठलाही निर्णय तुम्ही घ्या, विचार करू नका, निर्णय घ्या आणि येणाऱ्या समस्येला तोंड द्या, येणाऱ्या अडचणी सोडवत चाला. आपोआप तुमचा तो निर्णय जो आहे
तो यशस्वी होऊ शकेल किंवा घेतलेला निर्णय जो आहे तो बरोबर घेऊ शकेल. व्यवसाय मध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये आपण गेल्या वेळेला एक व्याख्या अभ्यासली होती. निर्णय घेणे म्हणजे व्यवस्थापन करणे. व्यवस्था करणे व्यवस्था करणे म्हणजे काय? तर निर्णय घेणे. प्रत्येक क्षणाक्षणाला पावलोपावली आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करावं लागतं? सतत अलर्ट ठेवावं लागतं. कुठलीही गोष्ट पुन्हा बघू असं कधी होत नाही. मग गेल्या वेळेला पण तुम्हाला सांगितलं, की उद्या तुमच्या आयुष्यात कधीच येऊ शकत नाही. आज आत्ता ताबडतोब. हे जर तुम्ही दृष्टिकोन ठेवला, तरच तुमच्याकडून काय आहे, की कुठलंही योग्य आणि चांगलं आणि मोठं काम जे आहे, तो होऊ शकेल आणि त्याच्यासाठी निर्णय घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. करू का नको? ऑनलाईन जाऊ का नको? घेऊ का नको? ऐकू का नको? अनेक प्रश्न. करू का नको? करू का नको? आणि मग मनाचं काय असतं? गणित आपल्या नको म्हणणार म्हणजे सोपं स्वीकारतं. मनाचं तर तू अजून एकदा लक्षात घ्या. कालही सांगितलेलं आहे. अजून एकदा लक्षात घ्या. सोप्या गोष्टी मन लगेच स्वीकारतं. तुम्ही मनाला प्रश्न विचारा. झोपू का नको? 99.99% तुम्हाला मन सांगतं झोप, झोप. मग जर तुम्ही त्यावेळेला मनाचं ऐकलं, कारण ते सोपं स्वीकारतं. कारण जागं राहिलं तर त्रास आहे. झोपण्यामध्ये आराम आहे. झोपण्यामध्ये आनंद आहे. झोपणं सोपं आहे. मनाचा स्वभाव तो आहे. मनाचा स्वभाव वळखा. मनाचा स्वभाव ओळखा. जरा त्रास झाला तरी चालेल, जरा अडचणी आल्या तरी चालेल, जरा कष्ट पडलं तरी चालेल, पण मी घेतलेला निर्णय यशस्वी करणार किंवा मी निर्णय घेणार आणि त्या पद्धतीनं काम करणार. अशा पद्धतीचा विचार तुमच्या मनामध्ये सतत घोळणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. म्हणजे निर्णयाच्या बाबतीमध्ये तुम्ही सजग असणं गरजेचं आहे. पुढचा माझा शब्द आहे ती म्हणजे जिज्ञासा, क्युरिओसिटी, जिज्ञासा. नेहमी लक्षात ठेवा, व्हाय, का, व्हाय हा शब्द तुमच्या सतत मनामध्ये असला पाहिजे. का का काम करायचं, का अभ्यास करायचा, का ऐकायचं, का इंटरनेट पाहायचं किंवा का ऑनलाईन क्लास करायचा, काच उत्तर असलं पाहिजे. का व्यवसाय करायचा, का उद्योग करायचा, कशासाठी करायचा, कसा करायचा. जिज्ञासा, का, कसा, कुठं, कशा पद्धतीनं, कुणी, हे असे ज्या वेळेला प्रश्न आपण विचारतो, ते त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये काय होतं, की चांगले दिवस येतात. जिज्ञासा त्याच्यामुळे काय होते, की विकसित होते आणि त्याच्यामुळे आपल्याला समजतं, की काय आहे आणि काय नाही. जिज्ञासेनंच प्रश्नाची उत्तरं मिळतात. जिज्ञासा नसेल, तर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणार नाही आणि प्रश्न निर्माण झाला नाही, तर तुम्हाला कुठलंही उत्तर त्या ठिकाणी मिळणार नाही किंवा काय करायचं हे तुम्हाला समजणार नाही. म्हणून जिज्ञासेला अत्यंत महत्वाचं लक्षात ठेवा आणि आजपासून लक्षात ठेवा, की स्वतःला विचारा का? प्रत्येक गोष्ट करताना पहिल्यांदा का विचारा. मग का विचारलं, तर मग तुमच्याकडून चांगल्याच गोष्टी घडतील. समजा एखादं व्यसनासारखं काम करताय. तुम्ही विचारा, की हे का करतोय मी? मन तुम्हाला सांगेल, की यातून हे होतंय, हे होतंय, हे होतंय. हे नुकसान होतंय, ते नुकसान होतंय. चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि मग वाईटाचं जर तुमच्या डोळ्यासमोर चित्र जर मोठं आलं, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, की तुम्ही योग्य निर्णय घेणार आहात किंवा योग्य पद्धतीनं तुमचं काम जे आहे ते होणार आहे. लक्षात ठेवा, वागत असताना, यशासाठी कल्पनाचित्र निर्माण करत असताना लक्षात ठेवा, अडचणी आहेत ना, ह्या नेहमी कमी करायच्या आणि चांगल्या गोष्टी आहेत ना, ह्या नेहमी वाढवायच्या. हे लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही चांगल्या गोष्टी जास्त बघाल, तेवढं तुमच्यामध्ये आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त. आणि जेवढ्यात आपण उलट करतो, अडचणी जास्त बघतो. अडचणी आपल्याला जास्त दिसतात, मग आपल्याला अपयश येणार. मग काय झालं पाहिजे? म्हणून उलट करा. अडचणी अडचणी ज्या आहेत ते कमी कमी ठेवा आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत, चांगल्या कल्पना, चांगले विचार, चांगल्या गोष्टी ह्या मोठ्या मोठ्या बघा. म्हणजे तुम्ही निश्चितपणे काय होऊ शकाल, यशस्वी होणार. म्हणून तुम्हाला ह्या जिज्ञासेच्या बाबतीमध्ये सुद्धा सतत जागृत असलं पाहिजे. मूर्छित होऊन चालत नाही. आपल्या आयुष्यामध्ये पहा, की अनेक गोष्टी आपल्याला कळत नाहीत. त्या विचारामध्ये आपल्या गोष्टी होऊन जातात आणि नंतर कळतं आपल्याला, अरे हे झालं, आपल्याकडून हे घडलं, हे असं घडायला नाही पाहिजे होतं. मग तुमच्याकडनं ह्या गोष्टी का घडतात? तर तुम्ही मूर्छित अवस्थेमध्ये असता, जागृत नसता. सतत स्वतःला सजग ठेवत राहा, जागृत ठेवत राहा. म्हणजे तुमच्याकडून कुठलीही चुकीची गोष्ट घडणार नाही. ज्या वेळेला तुम्ही झोपणार याचा अर्थ काय? विचारानं झोपणार, मनानं झोपणार, त्यावेळेला मन तुमचं काय आहे, की चुकीचं काम करून जाणार. तुमचं जर जागृत असाल, तर तुमचं मन तुम्हाला चुकीचं काम करूनच देणार नाही. म्हणून तुम्ही सतत जागृत ठेवलं पाहिजे, सतत जिज्ञासू असलं पाहिजे. जिज्ञासेनं ओतप्रोत तुम्ही भरलेला असला पाहिजे आणि जिज्ञासामुळेच अनेक शोध जे आहेत ते तुम्ही लावू शकता, अनेक गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता. कल्पना शक्तीला या जिज्ञासेची तुम्हाला जोड चांगल्या पद्धतीने देता येऊ शकते आणि तुम्हाला हवं ते जी गोष्ट आहे, हवी ती बाब जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळवता येऊ शकते. माझा पुढचा शब्द आहे तो म्हणजे विचार. थिंकिंग प्रोसेस, थॉट प्रोसेस ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. चुकीच्या गोष्टीचा सतत विचार करत राहिलो तर आपण काय करतो, की आपण चुकीच्याच गोष्टी करतो. विचार बदला आयुष्य बदलेल म्हटलं जातं बा. हे अत्यंत योग्य आणि बरोबर आहे. विचार बदला. तुम्ही विचार कुठले करताय? तुम्ही यशाचे विचार करताय, तर तुम्ही यशस्वी होणार.
तुम्ही अपयशाचा विचार करताय, अपयशीच होणार. तुम्हाला आज जर प्रयोग करायचा असला तर एक प्रयोग करा. क्लास झाला आपला की सतत म्हणा, माझा डोकं दुखते, माझा डोकं दुखते, माझा डोकं दुखते. 100% तुमचं डोकं दुखत नसताना सुद्धा दुखणं चालू होईल. आणि दुसरा प्रयोग करा, एखादी गोष्ट तुमची दुखते, समजा खरंच काही दुखतंय, तर तुम्ही म्हणा मनाला की मी ठीक आहे, मी चांगला आहे, माझ्याकडे कुठलंही दुःख नाही, मला कुठलाही आधार नाही, मी एकदम ओके आहे, एकदम पॉझिटिव्ह आहे, असं म्हणा. ऑटोमॅटिक ते दुखणं जे आहे ते तुम्हाला गेलेलं दिसेल. म्हणजे विचारावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही कसा विचार करता त्याच्यावरती तुमचं आयुष्य जे आहे ते अवलंबून आहे. म्हणून विचार सुद्धा, विचार कसे पाहिजेत? पॉझिटिव्ह पाहिजे, विचार सकारात्मक पाहिजेत, विचार पुढे घेऊन जाणारे असले पाहिजे, विचार प्रगतिकारक असले पाहिजेत. विचारामुळे आपल्या आयुष्यामध्ये नेहमी अपग्रेडेशन झालं पाहिजे. हे जर अपग्रेडेशन झालेलं असेल, हे जर अपग्रेडेशन जर झालेलं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस जे आहेत ते निश्चितपणे येणार आहेत. त्यानंतर पुढचा माझा शब्द असेल तो म्हणजे कौशल्य. त्याला आपण स्किल म्हणतो. स्किल शिकलं पाहिजे. पेंटिंग करता येणं स्किल आहे. टायपिंग करता येणं, कॉम्प्युटरवरती टायपिंग करता येणं स्किल आहे. इलेक्ट्रिकची वायर दुरुस्त करणं, बटन दुरुस्त करणं, प्लंबिंग करणं, बांधकाम करणं स्किल आहे. डान्स करणं, गाणं म्हणणं स्किल आहे. हे स्किल विकसित केले पाहिजेत. हे उपजत कोणाकडे नसतात. आपण काय केलं त्याच्यावरती जर योग्य पद्धतीने मेहनत घेतली, योग्य पद्धतीने त्याचा अभ्यास केला, योग्य पद्धतीने त्याचं प्रॅक्टिस केलं, तर निश्चितपणे आपण काय करू शकतो? प्रगती साधू शकतो. म्हणून कौशल्याशिवाय तुम्हाला या जगामध्ये काहीही मिळवता येणार नाही. मी अनेक वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे. 2 वर्षात चांगले पैसे कमवायचे असते. आजपासून योगा करायला सुरुवात करा. योगा करायला सुरुवात करा. 2 वर्षात तुम्ही एकदम फ्लेक्झिबल व्हा. योग्य पद्धतीने योगा करा आणि 2 वर्षानंतर योगा चालू करा. कारण आता ह्या कोविडच्या नंतर ही मानसिक आरोग्याची, मानसिक मदतीची खूप गरज आहे. शारीरिक फिजिकल स्ट्रेंथची खूप गरज आहे. आणि अशी मदत करणारे लोकांचे व्यवसाय भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालणार आहे. तुम्ही मानसिक आधार, लोकांचा मानसिक आधार बनलं पाहिजे. लोकांचं फिजिक आरोग्यात सुधारण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर चांगल्या पद्धतीने काम करत असाल तर तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी व्यवसायामध्ये चांगलं यश मिळणार आहे. म्हणजे त्या प्रकारचे व्यवसाय तुम्ही निवडले तर तुम्हाला यश मिळणार आहे. पण ते कौशल्य पाहिजे. तुम्ही म्हणाल की उद्या जाऊन मी योगाचे क्लास चालू करेल, पण योगाचे क्लास चालू करायचे असतील तर योगाचे पहिल्यांदा कौशल्य तुम्हाला विकसित करावं लागेल स्वतःमध्ये. हे लक्षात घ्या. कारण कुठलीही गोष्ट मनात आली म्हणून होत नाही. डोळे उघडले ही गोष्ट झाली, घडली असं कधी होत नाही. त्याला एक प्रोसेस असते, त्याला वेळ लागतो. ते कौशल्य तुम्हाला शिकावं लागेल. तुम्हाला व्यवसाय करायचा, उद्योग करायचा आहे, तुम्ही नेटवर्किंगचं कौशल्य शिकला पाहिजे. तुम्ही बोलण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये विकसित केलं पाहिजे. तुम्हाला सेल्समनशिपचं कौशल्य तुमच्यामध्ये विकसित करायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही जर विकसित स्वतःमध्ये केल्या तर तुम्हाला अपेक्षित असणारं यश जे आहे ते मिळणार आहे. आणि विदाऊट कौशल्य काही नाही. अकाउंट रायटिंग हे कौशल्य आहे. व्यवसाय करणारे अनेक लोक आहेत, त्यांना स्वतःचा खर्च, जमानी खर्च हा लिहिता येत नाही. चुकीचं आहे. कारण ज्या व्यावसायिकाला व्यवहार समजला नाही, व्यवहार लिहिता आला नाही, बुक किपिंग करता आला नाही, त्याला आयुष्यामध्ये पुढे जाता येणार नाही. तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला विविध कौशल्य आहेत, हजारो कौशल्य आहेत. ह्या कौशल्यांचा तुम्हाला काय करावं लागेल? विचार करावा लागेल आणि ते कौशल्य आपल्यामध्ये विकसित करावं लागेल. तुम्ही आज काम करा. हे सगळे शब्दाचा विचार करत असताना कौशल्यावरती विचार करा की मी चांगला बनायचं असेल तर माझ्याकडे कुठली कौशल्य मला विकसित करायला पाहिजे. इंग्रजी बोलता येण्याचं कौशल्य, अनेक कौशल्य आहेत. कम्युनिकेशन, मी जे बोलतोय ते दुसऱ्याला समजलं पाहिजे. माझा शब्द त्याच्या मनापर्यंत पोहोचला पाहिजे. कौशल्य आहे हे. कम्युनिकेशन स्किल आहे. हे तुम्हाला जमलं पाहिजे. कॉम्प्युटर हाताळता आला पाहिजे, लॅपटॉप हाताळता आला पाहिजे, तुमचं स्मार्टफोन हाताळता आला पाहिजे. आता सुद्धा बरेच जे कनेक्ट न झालेली लोक आहेत, ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे? ह्यांना टेक्नॉलॉजीचा प्रश्न आहे. त्यांनी ते कौशल्य हाताळलेलं नाही, कौशल्य शिकलेलं नाही. म्हणून कौशल्य हे अत्यंत महत्वाचा गोष्ट आहे. तर त्याही शब्दाचा तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक विचार करायला पाहिजे. पुढचा माझा शब्द आहे तो म्हणजे नियोजन, प्लॅनिंग. प्लॅनिंग शिवाय कुठलंही काम योग्य पद्धतीनं होऊ शकत नाही. प्लॅनिंग अत्यंत महत्वाचा घटक आहे. प्लॅनिंग शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. नियोजन अत्यंत महत्वाचं बाब आहे. नियोजनाची व्याख्याच अशी आहे पहा, भविष्यातील वर्तमान काळात केलेलं चित्रण म्हणजे नियोजन होय. वर्तमान काळात मी काय करणार आहे, वर्तमान काळात मला काय करायचं आहे, तर हे मला काय करायला पाहिजे? ठरवलं पाहिजे. आणि हे मी कधी ठरवायचं आहे? तर आत्ता ठरवायचं आहे. वर्तमान काळात मला ठरवायचं आहे, पण पुढचंच ठरवायचं आहे. आणि ज्या माणसाची नियोजन योग्य असतात, जी माणसं नियोजन योग्य पद्धतीने करू शकतात, तीच माणसं आपल्या आयुष्यातली सगळी कामं योग्य पद्धतीने करू शकतात. व्यवसाय उद्योगामध्ये नफा प्राप्ती हे अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट असतं. आणि हा नफा प्राप्त करायचा असेल तर त्याच्यासाठी नियोजन चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. नियोजन योग्य पद्धतीने केलेलं असेल तर निश्चितपणे काय होणार आहे की तुमचं काम योग्य पद्धतीने पूर्ण होणार आहे. आणि नियोजनासाठी मग टेक्निक्स आहे. मग ह्या टेक्निकचा विचार किंवा अभ्यास
तुम्ही FY BCom नसताना मॅनेजमेंटमध्ये प्लॅनिंग या विभागामध्ये किंवा या युनिटमध्ये अभ्यासलेला आहे. तुम्ही अजून एकदा प्लॅनिंगचं युनिट काढा आणि ते वाचा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्लॅनिंग कसं महत्वाचं आहे आणि प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, कसं गरजेचं आहे आणि कुठल्या स्टेप मधून प्लॅनिंग प्रोसेस काय आहे प्लॅनिंगची तीही तुम्हाला अभ्यासता येईल. पुढचा माझा शब्द आहे नशीब. नशिबावरती खूप लोक अवलंबून असतात. हो का? एक लक्षात ठेवा, तुमचं नशीब बदलायची क्षमता तुमच्या मनगटात असते, तुमच्या हातात असते. हातावरच्या रेषा तुमचं भविष्य ठरवत नाहीत, तर तुमच्या मनगटातली ताकद तुमचं भविष्य ठरवत असतात. म्हणून नशिबावरती अवलंबून राहणारे माणसं आयुष्यामध्ये यशस्वी झालेली नाहीत. न्यूटन यांनी न्यूटन यांनी सांगितलेलं आहे, की नशिबाचा 1% यश येण्यामध्ये किंवा माझं काम होण्यामध्ये नशिबाचा 1% आणि 99% ते माझे प्रयत्न. लक्षात ठेवा, नशीब नाही, पण आपण काय करतो, ये रे हाली आणि दे पलंगावरी. मी इथं बसून राहतो आणि कोणीतरी यावं, कोणीतरी मदत करावी. नशिबानं काही या जगामध्ये कुणालाही मिळत नाही. नशिबावरती अवलंबून राहू नका. स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या विचारावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे अनेक जे शब्द बघितले आपण मागचे, त्या शब्दामुळेच तुमचं काय होतं की नशीब ठरणार असतं. उद्याचं भविष्य ठरवणारे तुम्ही आहात. उद्याचं भविष्य दुसरं कोणी ठरवू शकत नाही. ना निसर्ग ठरवू शकतो, ना कोण ठरवू शकतो. उद्याचं भविष्य तुम्ही ठरवू शकता. म्हणून तुम्हाला नशीब सोडावं लागेल. नशिबावरती अवलंबून राहणं सोडून द्या. आयुष्यामध्ये प्रगती करा. आणि जे नशिबावर अवलंबून राहतील ती माणसं आयुष्यभर मागत राहतील. कारण नशीब कधी कोणाला साथ देणार नाही आणि त्यांची प्रगती कधी काही होणार नाही. तर नशीब हा एक शब्दाचा तुम्ही अत्यंत विचार करणं गरजेचं आहे. माझा पुढचा शब्द आहे तो म्हणजे दृष्टिकोन. हा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्या दृष्टिकोनामुळेच ह्या सगळ्या चालू आहेत. आपल्याला 2-3 तास या सगळ्या गोष्टीवरती घालवायचे आहेत. तर ह्या दृष्टिकोन काय आहे? मी पहिल्यांदा सांगितलं ऍटिट्यूड. ऍटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन आहे. 15% तुमच्या शिक्षणाचा भाग, माहितीचा भाग, 23% स्किलचा भाग आणि 62% जो आहे तो तुमच्या ऍटिट्यूडचा भाग, दृष्टिकोनाचा भाग. तुम्ही तुमच्या आयुष्याकडे बघता कसा? एखाद्या माणसाला कंटाळा येतो, तो लगेच काम सोडून देतो. पण कंटाळा येणारा माणूस आपल्या म्हणेल, विचार करेल की नाही बाबा, कंटाळा येऊन मला चालणार नाही. कंटाळा आला तरी मला काम करावं लागेल आणि जर काम मी केलं तरच माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकेल. हे जर त्यानं विचार केला म्हणजे तो झाला दृष्टिकोन. अशा पद्धतीने विचार करतो म्हणजे तो कोण असतो? तो त्याचा दृष्टिकोन असतो. हा दृष्टिकोन त्या ठिकाणी त्यानं जर योग्य पद्धतीनं विकसित केला तर अत्यंत त्याचं चांगलं यश जे आहे त्याला मिळू शकतं. पुढचा माझा शब्द आहे तो म्हणजे न्यूनगंड. न्यूनगंड म्हणजे कारण नसताना भीती वाटणं. हे आपल्या आयुष्यामध्ये खूप आहे. हे जेवढे न्यूनगंड तुम्ही कमी कराल तुमच्या आयुष्यामधून तेवढं तुम्हाला तुमच्या आयुष्याची उंची वाढवता येणार आहे. भीती, कारण अनामिक भीती वाटते. बोलायची भीती, सांगायची भीती, कुठलंही काम करायला लागलं की भीती वाटते. मला जमेल का नाही हा प्रश्न येतो. न्यूनगंड सगळं तुम्हाला येणार असतं. सगळं तुम्हाला होण्यासारखं असतं. कारण जगातले यशस्वी झालेली माणसं पहा, त्यांनाही 2 हात आहेत, 2 कान आहेत, 2 पाय आहेत, नाक एक आहे, डोकं एक आहे, डोळे 2 आहेत. सगळ्यांना आपल्यासारख्याच सगळ्या अवयव आहेत. का त्यांना वेगळं काय आहे? जी लोक यशस्वी झालेली आहेत, भीत नाही, धाडसानं काम करतात. उद्योजक मूळचा धाडशी असावा लागतो. हे धाडसानं काम करणारे लोक आहेत. यांना आपल्यापेक्षा वेगळं आहे का? त्यांना 10 डोके आहेत का? त्यांना 25 हात आहेत का? नाहीत. आपल्या एवढ्याच सगळ्या गोष्टी आहेत. तरी सुद्धा त्यांचा स्वभाव तसा असल्यामुळं ते यशस्वी होतात. तुम्हाला न्यूनगंडावरती मात करायला पाहिजे. वेळ आपला संपलेला आहे. न्यूनगंडावरती आपण थांबूया. आजच्या झालेल्या शब्दांचा आणि कालच्या झालेल्या शब्दांचा तुम्ही पुन्हा पुन्हा विचार करा. पुन्हा पुन्हा लिहा हवं तर. प्रत्येक शब्द लिहा. माझ्या आयुष्यात हे मला कसं आणावं लागेल? माझ्या आयुष्यात ह्याचं इम्प्लिमेंटेशन मी कसं करेल? माझ्या आयुष्यात मी वेगळी प्रगती करण्यासाठी काय करेन? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही लिहून करा.